नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 25 मार्च 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राइब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? नुकताच शहीद दिवस म्हणून केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाइप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, दरवर्षी 23 मार्चला आपण या ठिकाणी शहीद दिवस म्हणून साजरा करतो. ठीक आहे, एक पॉइंट लिहून घ्या. या दिवशी 23 मार्च 1931ला आपले क्रांतीवीर सुखदेव, भगतसिंग आणि राजगुरू यांना फाशी देण्यात आलेली होती. म्हणूनच हा दिवस या ठिकाणी शहीद दिवस म्हणून या ठिकाणी साजरा केला जात असतो. गोष्टी समजतात? ठीक आहे, आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? भारतातील दुसरे खाजगीरित्या विकसित केलेल्या रॉकेटचे नाव काय आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अग्निबाण. मग तुम्हाला लगेच प्रश्न पडला असेल की सर, आता या ठिकाणी आम्हाला हे तर कळालं, दुसऱ्या खाजगीरित्या विकसित केलेल्या रॉकेटचं नाव आहे अग्निबाण. मग पहिल्या खाजगीरित्या विकसित केलेल्या रॉकेटचं नाव काय आहे? तर लिहून घ्या. पहिलं जे काही खाजगीरित्या विकसित केलेलं रॉकेट होतं ते विकसित केलं होतं या ठिकाणी स्कायरूट एरोस्पेस या कंपनीच्या नावाने. या ठिकाणी म्हणजेच या कंपनीने ते डेव्हलप केलेलं, हैदराबादमध्ये ती कंपनी आहे. आणि त्या डेव्हलप केलेल्या पहिल्या रॉकेटचं नाव काय होतं? विक्रम एस असं त्या रॉकेटचं नाव आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी हे जे काय अग्निबाण आहे हे दुसरे खाजगीरित्या विकसित केलेल्या रॉकेटचं नाव आहे. हे कोणी विकसित केलं, ती कंपनी कोठे आहे, याच्यावरती एक्स्ट्रा 2-3 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. जसं की 22 मार्च 2024ला चेन्नईमध्ये असलेली स्पेस स्टार्टअप अग्निकुल कॉस्मॉस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने या ठिकाणी सतीश धवन स्पेस सेंटरच्या खाजगी लॉन्च पॅडवरून अग्निबाण सब ऑर्बिटल टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर या ठिकाणी हे जे काय नावाचं रॉकेट होतं ते लॉन्च केलेलं आहे. जर तुम्हाला असं विचारलं याचं नाव काय ठेवण्यात आलं आहे तर अग्निबाण SORTED असं त्याचं नाव ठेवण्यात आलं आहे. दुसरा पॉईंट, अग्निकुल कॉस्मॉस आपल्या रॉकेटमध्ये सेमी क्रायोजेनिक इंजिन वापरून भारतीय खाजगी कंपन्यांसाठी एक नवीन मैलाचा दगड रचत आहे जे इस्रोने अद्याप केलेलं नाहीये. इस्रोने मागील वर्षी 3 जुलै रोजी अर्ध क्रायोजेनिक इंजिनची पहिली चाचणी या ठिकाणी बेडवरतीच घेतलेली होती, परंतु अद्याप एकही उड्डाण या ठिकाणी केलेलं नाही. म्हणजे खालच्या खाली जमिनीवरती या ठिकाणी चाचणी घेतलेली होती. आणि शेवटचा पॉईंट, अग्निकुल कॉस्मॉसचे हे पाऊल भारताच्या अंतराळ तंत्रज्ञान क्षमतामध्ये प्रगती करण्यासाठी नाविन्यपूर्ण भावना आणि समर्पणाचं या ठिकाणी एक प्रदर्शन आहे. सेमी क्रायोजेनिक इंजिन हे रॉकेट इंजिनचा एक प्रकार आहे जो ऑक्सिडायझर म्हणून द्रव ऑक्सिजन आणि RP1 सारखे केरोसिनचे शुद्ध रूप इंधन म्हणून याच्यामध्ये यूज केले जातात. या गोष्टी व्यवस्थितपणे लिहून घ्यायच्या आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. 2 स्टार मार्क करून ठेवा, विचारला जाऊ शकतो. भूतान देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान द ऑर्डर ऑफ ड्रूक गॅल्पो प्राप्त करणारे पहिले विदेशी सरकार प्रमुख कोण बनलेले आहेत? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी, माफ करा ऑप्शन द्यायचे राहून गेले. पर्याय क्रमांक सी, भूतान या देशाचा हा सर्वोच्च नागरी सन्मान आहे आणि कोणाला देण्यात आलेला आहे तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना या ठिकाणी भूतानचा सर्वोच्च नागरी सन्मान द ऑर्डर ऑफ ड्रूक गॅल्पो या सन्मानाने सन्मानित करण्यात आला आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपल्या देशाचे जे काही पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांना या ठिकाणी गेल्या काही बऱ्याच वर्षांमध्ये वेगवेगळ्या देशांचे जे काही नागरी पुरस्कार आहेत ते या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. त्याच्यावरती एकदा नजर टाकूया. काळजीपूर्वक ऐका, ही जी काही स्लाइड आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. लिहून घ्या. इजिप्त देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान, त्यानंतर पापुआ न्यू गिनी या देशाचा सर्वोच्च सन्मान, फिजी या देशाचा, त्यानंतर पलाऊ देशाकडून, त्यानंतर भूतानकडून, त्यानंतर अमेरिकेच्या सशस्त्र दलाकडून, त्यानंतर आखाती देशाचा, त्यानंतर मालदीव देशाचा सुद्धा, त्याच्यानंतर रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान, त्यानंतर UAEचा सर्वोच्च नागरी सन्मान, त्यानंतर पॅलेस्टाईन देशाचा ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, त्यानंतर अफगाणिस्तान देशाचा, त्यानंतर सौदी अरेबियाचा, त्यानंतर फ्रान्स देशाचा,
त्यानंतर ग्रीस देशाचा आणि त्यानंतर भूतान देशाचा सुद्धा या ठिकाणी सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे। अशा प्रकारे वेगवेगळ्या देशांचे जे काही सर्वोच्च नागरी पुरस्कार असतात त्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 3, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताचा ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी शरद कमल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। मला वाटते बऱ्याच एक्झाम मध्ये आजकाल प्रश्न विचारला जात आहे की शरद कमल हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर हे एक टेबल टेनिस प्लेयर आहेत, इंडियन टेबल टेनिस प्लेयर, भारतीय टेबल टेनिस खेळाडू म्हणून या ठिकाणी अंडरलाईन करून लिहून घेऊ शकता। या ठिकाणी पॅरिस ऑलिम्पिक 2024 बद्दल बोलण्यात आलं आहे, जे आयोजित आहे 26 जुलै 2024 ते 11 ऑगस्ट 2024 दरम्यान आणि पॅरिस फ्रान्स या ठिकाणी हे आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये भारताचा ध्वजवाहक या ठिकाणी शरद कमल असणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 4, प्रतिष्ठेचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रसिद्ध भारतीय नृत्यांगना टिंबटिंब यांना प्रदान करण्यात आलेला आहे। चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए डॉक्टर उमा रेळे यांना या ठिकाणी महाराष्ट्र गौरव पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे। प्रसिद्ध भारतीय नृत्यांगना आहेत, नालंदा नृत्य कला महाविद्यालय मुंबईमध्ये ते प्रतिष्ठित प्राचार्य म्हणून सध्या या ठिकाणी कामकाज करत आहेत। भारतीय शास्त्रीय नृत्य विशेषतः भरतनाट्यम क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे। तर लगेच काय करूया मग, वेगवेगळे जे काही नवनवीन पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींना, त्याच्यावरती चर्चा करूया। जसं की जागतिक जल पुरस्कार 2023-24 नोएडा, केपीपी नांबियार पुरस्कार 2024 एस सोमनाथ, 33वा जीडी बिर्ला पुरस्कार अदिती सेंडे, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 डॉक्टर प्रदीप महाजन, इरास्मस प्राइज 2024 अमिताभ घोष, पीव्ही नरसिंह राव स्मृती पुरस्कार रतन टाटा, 33वा सरस्वती सन्मान प्रभा वर्मा, संगीता कलानिधी पुरस्कार 2024 टीएम कृष्णा, वर्ल्ड बिलियर्ड्स म्युझियमचा हॉल ऑफ फेमने सन्मानित करण्यात आलं पंकज अडवाणी यांना आणि महाराष्ट्र गौरव पुरस्कार डॉक्टर उमा रेळे यांना या ठिकाणी देण्यात आला आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 5 स्टार मार्कून ठेवा, आयर्लंड देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सायमन हॅरिस यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आयर्लंड या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे। प्रश्न आहे देश आणि पंतप्रधानाबद्दल। ऑलरेडी याच्यावरती 7.5ची जी काही आपली सिरीज आहे याच्यावरती ऑलरेडी जवळपास माझ्या मते 50 ते 60 वेगवेगळ्या देशांचे नवीन राष्ट्रपती, नवीन पंतप्रधान, त्या देशाची राजधानी आणि त्या देशाचे चलन या 4 ते 5 गोष्टींवरती आपण ऑलरेडी व्हिडिओ तयार केलेला आहे। वेळात वेळ काढून प्लेलिस्टला चेक करा, चॅनलला व्हिजिट द्या, या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे लिहून घेण्याचा प्रयत्न करा। लिहून घ्या मग। कंबोडियाचे नवीन या ठिकाणी पंतप्रधान आहेत हुन मानेट, पाकिस्तानचे आहेत शाहबाज शरीफ, थायलंडचे आहेत श्रेष्ठ थाविनसिन, स्लोवाकियाचे आहेत रॉबर्ट फिको, स्पेनचे आहेत पेड्रो सांचेज, लक्झमबर्गचे आहेत ल्यूक फ्रिडेन, न्यूझीलंडचे आहेत क्रिस्टोफर लक्झन, पोलंडचे आहेत डोनाल्ड टस्क, फ्रान्सचे आहेत गॅब्रियल अटल, येमेनचे आहेत अहमद अवाद बिन मुबारक आणि आयर्लंडचे आहेत सायमन हॅरिस। पुढचा प्रश्न क्रमांक 6 इस्रोने रियुजेबल लॉन्च व्हेकलच्या लँडिंग मिशनची यशस्वी चाचणी केलेली आहे, तर त्याला या ठिकाणी नाव काय देण्यात आलेलं आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पुष्पक असं त्याला या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आहे। या ठिकाणी RLV असा शब्द यूज करण्यात आला आहे। फुल फॉर्म काय? रियुजेबल लॉन्च व्हेकल। आणि हे रियुजेबल लॉन्च व्हेकलचे हे तिसरे लँडिंग मिशन होते। या ठिकाणी रियुजेबल लॉन्च व्हेकल म्हणजे काय? असं व्हेकल जे पुन्हा वापरता येण्याजोग्या प्रक्षेपण वाहनामुळे अंतराळ मोहिमांचा खर्च या ठिकाणी कमी होण्यासाठी मदत होत असतात, त्याच्यामुळे हे रियुजेबल लॉन्च व्हेकल यूज करत असतात। तर पर्याय क्रमांक सी पुष्पक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। आणि या मिशनची यशस्वी चाचणी कोणी केलेली आहे? तर इस्रोने। तर इस्रो बद्दल लगेच रिव्हिजन टाकूया। फुल फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय अंतराळ संशोधन संस्था। स्थापना झाली 15 ऑगस्ट 1969 ला। फाउंडर होते विक्रम साराभाई, अध्यक्ष आहेत वर्तमानमधील एस सोमनाथ आणि मुख्यालय आहे बेंगलोर या ठिकाणी। पुढचा प्रश्न क्रमांक 7 युरोपियन स्पेस एजन्सीच्या गैया स्पेस टेलिस्कोपने अलीकडेच अंतराळामध्ये कोणते 2 ताऱ्यांचे समूह शोधलेले आहेत? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही। कोणकोणते? पर्याय क्रमांक ए शिवा आणि पर्याय क्रमांक बी शक्ती, असे 2 ताऱ्यांचे समूह या ठिकाणी शोधलेले आहेत। 2-3 पॉइंट लिहून घ्या।
गैया स्पेस टेलिस्कोप डिसेंबर 2013 मध्ये लॉन्च करण्यात आलेलं होतं. गैया अंतराळयान हे युरोपियन स्पेस एजन्सीद्वारे चालवले जाणारे एक मिशन आहे आणि गैया 1 दशकाहून अधिक काळ आकाशाचे सर्वेक्षण करत आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये डेटा सुद्धा या ठिकाणी गोळा करत आहे. पर्याय क्रमांक सी, शिवा आणि शक्ती या 2 ताऱ्यांचे समूह या ठिकाणी शोधण्यात आलेले आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 8. वर्ष 2024 मध्ये इंडिया मोबाईल काँग्रेस 2024 चे आयोजन कोणता देश करणार आहे? तर पर्याय क्रमांक ए, आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2024 मध्ये माझ्या मते ऑक्टोबर 2024 या महिन्यामध्ये इंडिया मोबाईल काँग्रेस 2024चं आयोजन करण्यात येणार आहे. ठीक आहे. अशाच प्रकारे या ठिकाणी वेगवेगळ्या परिषदा संपन्न होत असतात वेगवेगळ्या ठिकाणी. याच्यावरती एकदा चर्चा करूया. जसं की G20चं 2023चं जे काही 18वं संस्करण झालं ते भारतामध्ये आयोजित करण्यात आलं. ब्रिक्स 2023चं 15वं संस्करण दक्षिण आफ्रिका या ठिकाणी आयोजित करण्यात आलं. G7चं 49वं संस्करण 2023 मध्ये जपानमध्ये झालं. SCOचं 23वं संस्करण 2023 मध्ये भारतामध्ये आयोजित करण्यात आलं. एशियनचं 42वं समिट 2023 मध्ये इंडोनेशियामध्ये ऑर्गनाईज करण्यात आलं. 18वी पूर्व आशिया शिखर परिषद जकार्ता इंडोनेशिया या ठिकाणी झाली. ग्लोबल स्किल्स समिटची 14वी आवृत्ती नवी दिल्लीमध्ये. AI सुरक्षेवर प्रथम जागतिक नेत्यांची शिखर परिषद इंग्लंडमध्ये. राष्ट्रीय मानवाधिकार संस्थांची 14वी आंतरराष्ट्रीय परिषद कोपनहेगन डेन्मार्क या ठिकाणी. पहिली इंडस एस गुंतवणूकदारांची बैठक नवी दिल्लीमध्ये आणि 10वी एशियन संरक्षण मंत्र्यांची बैठक इंडोनेशियामध्ये. पुढचा प्रश्न क्रमांक 9. दरवर्षी कोणता दिवस जातीभेद निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो? तर पर्याय क्रमांक डी, 22 मार्चला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय या ठिकाणी कोणता दिवस जातीभेद निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून आपण साजरा करतो. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच मार्च महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. जसं की 1 मार्चला 2 दिवस असतात, शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस, कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण यांची जयंती. 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्चला CISF स्थापना दिवस. मार्चमध्ये दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी 13 मार्चला आहे नो स्मोकिंग दिवस. त्याच्यानंतर मार्चमध्ये दुसऱ्या गुरुवारी म्हणजेच यावर्षी 14 मार्चला आहे जागतिक किडनी दिवस. 15 मार्चला आहे जागतिक ग्राहक हक्क दिवस. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 18 मार्चला भारतामध्ये आयुध निर्माण दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि जागतिक झोपेचा दिवस सुद्धा असतो. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस. 22 मार्च जागतिक जल दिवस. 23 मार्च जागतिक हवामान दिवस. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस किंवा TB दिवस आणि 27 मार्च जागतिक रंगभूमी दिवस. क्लिअर? पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 10. अलीकडेच कोणत्या देशाने डिस्पोजेबल सिगारेट किंवा वाफेवरती बंदी घालण्याची घोषणा केलेली आहे? पर्याय क्रमांक सी, न्यूझीलंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्या देशाने डिस्पोजेबल सिगारेट याच्यावरती बॅन करण्याचं या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे. न्यूझीलंडबद्दल सांगायचं म्हटलं तर पंतप्रधान आहेत क्रिस्टोफर लक्झन, राजधानी आहे वेलिंग्टन आणि चलन वापरलं जातं न्यूझीलंड डॉलर. पुढचा प्रश्न क्रमांक 11. संगीतकार आणि इतर कलाकारांना AI विरुद्ध संरक्षण देणारे टिंबटिंब हे पहिले राज्य बनलेले आहे. 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, टेनेसी नावाचं एक या ठिकाणी स्टेट आहे. कुठे आहे? तर अमेरिकामध्ये. तर लिहून घ्या. टेनेसीचे गव्हर्नर बिल ली यांनी AI टूल्स कलाकारांच्या आवाजाची त्यांच्या संमतीशिवाय प्रतिकृती बनवू शकत नाहीत याची खात्री करण्यासाठी या कायद्यावरती या ठिकाणी स्वाक्षरी केलेली आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 12. नुकतेच ऍक्टिव्ह पदावरती असताना अटक होणारे पहिले मुख्यमंत्री कोण बनलेले आहेत? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अरविंद केजरीवाल असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ऍक्टिव्ह या ठिकाणी चीफ मिनिस्टर पदावरती असणारा अटक होणारे ते या ठिकाणी पहिले मुख्यमंत्री बनलेले आहेत. पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, भारतीय नौदलाचे पहिले स्वतंत्र मुख्यालयाचे उद्घाटन कोठे करण्यात आलेले आहे? मुंबई, कोलकाता, नवी दिल्ली की चेन्नई? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं ठरणार आहे.